आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे दशदिशांनो, हे दिक्पालांनो, हे नक्षत्रांनो, हे यक्ष गंधर्व किन्नरांनो, हे देवतांनो, मी भारद्वाज द्रोण प्रतिज्ञा करतो आहे की उद्या मी निर्णायक युद्ध करेन। उद्या मी समस्त पांचालांसहित पांडवांचा वध केल्याशिवाय माझं हे चिलखत उतरवणार नाही। परंतु पिताश्री, तुम्ही अशी प्रतिज्ञा करायला नको होती। कधी कधी तर स्वतःच्या मान आणि सन्मानासाठी स्वतःच्या प्राणांचं बलिदान देखील द्यावं लागतं। अश्वत्थामा, तू मला वचन दे की जर मी या युद्धात मारला गेलो तर तू माझ्या वतीने कौरवांच्या मिठाचं ऋण चुकतं करशील। मी वचन देतो पिताश्री की माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब देखील मी सांडेन, परंतु कौरवांच्या मिठाचं ऋण मी शिल्लक ठेवणार नाही। प्रणाम वासुदेव। वीर घटोत्कच, सांग कसं काय येणं केलंस? मी तुमची आज्ञा मागायला आलो आहे। आज्ञा? कोणती आज्ञा? मला पिताश्रींनी आत्ताच सांगितलं की गुरु द्रोणाचार्यांनी समस्त पांडवांची हत्या करण्याची प्रतिज्ञा केली आहे। हे ऐकून मी निश्चय केला आहे की उद्या पहाटेच त्यांनी युद्धभूमीवर जाण्यापूर्वीच आज रात्रीच त्यांना छावणीतून पळवून आणेन आणि बंदी बनवून पांडवांच्या समोर उभं करेन।
इतक्या रात्री? परंतु हे तर युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध आहे. मी राक्षस आहे. युद्धाच्या नियमांचं पालन करणं माझ्यासाठी आवश्यक नाही. तुम्ही केवळ आज्ञा द्या. मग बघा द्रोणाचार्यांना सर्व कौरवांच्या नाकाखालून कसा पळवून आणतो ते. घटोत्कचा, तुझा हा उत्साह पाहून मला आनंद होतोय. परंतु तू गुरु द्रोणांच्या शक्तींशी परिचित नाहीयेस. ते स्वतः दिव्य शक्तींचं अपार भांडार आहेत. परंतु मी राक्षस आहे. मायावी विद्या जाणून आहे. त्यांना झोपेतच उचलून आणेन. घटोत्कचा, सर्वात आधी तर आजची रात्र खूप महत्वाची आहे. कारण त्यांनी अंतिम युद्ध करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आज ते त्यांचं चिलखतही उतरवणार नाहीत आणि ते झोपणारही नाही. आणि दुसरं, जे तू मायावी विद्येबद्दल बोलतोयस, तर बहुधा तुला माहित नाही की अगदी राक्षसच काय, तर सर्वात शक्तिशाली देव सुद्धा त्यांच्याशी टक्कर नाही घेऊ शकत. या पृथ्वीवर पितामह भीष्म आणि गुरु द्रोण हे दोन असे योद्धे आहेत ज्यांच्या पराक्रमासमोर मोठ्यात मोठी मायावी शक्ती देखील निष्प्रभ ठरून जाते. म्हणूनच तू हा विचार सोडून दे. तर मग काय करू? असाच बसून राहू आणि माझे पिताश्री, माझे काकाश्री आणि माझ्या इतर काकांना द्रोणाचार्यांच्या घातक बाणांचा सामना करताना बघत बसू? धिक्कार आहे माझ्या बळाचा. जर ते माझ्या नातलगांच्या उपयोगी नाही पडलं तर मी निर्णय घेतला आहे. जर गरज भासली तर मी माझ्या प्राणांचं बलिदान करून टाकेन. बलिदानाची भावना अतिशय सुंदर असते. परंतु जे तू करू जातो आहेस ते बलिदान नाही, आत्महत्या आहे. बलिदान महान असतं, परंतु आत्महत्येला मूर्खपणा म्हणतात. तर मग मी काय करू? या क्षणी स्वतःच्या क्रोधाला ताब्यात ठेव. मी तुला आत्महत्येची आज्ञा नाही देऊ शकत. हो, जेव्हा तुझ्या बलिदानामुळे पांडवांचं भलं होऊ शकत असेल त्यावेळी मी स्वतः तुला बलिदानाचा मार्ग दाखवीन. परंतु आज मी काय करू? धीराने काम घे. सम्राट युधिष्ठिरांनी याच गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी सर्वांना बोलावलेलं आहे की उद्या काय करायचं आहे. जर गुरु द्रोणाचार्यांनी अंतिम युद्ध करण्याची प्रतिज्ञा केली असेल तर करू देत. त्यांच्या प्रतिभेमुळे आभाळ तर कोसळलं नाहीये ना. आपण शक्तिशाली आहोत. आपल्या शक्तीने त्यांच्या प्रहाराचं भयंकर उत्तर देऊ. एक पाऊल देखील पुढे टाकू देणार नाही. मी अंकुश लावेन त्यांच्यावर. महाबली भीमसेन, काय विजेवर कोणी अंकुश लावू शकतं? जेव्हा वादळ येतं त्यावर का कोणी प्रतिबंध घालू शकतं? नाही ना. तशाच प्रकारे द्रोणाचार्यांच्या पराक्रमावर, शौर्यावर कोणीही अंकुश लावू शकत नाही. मला तर भीती आहे, द्रोणाचार्यांच्या धनुष्यातून निघालेला प्रत्येक बाण उद्या पांडवांना त्यांच्या विजयापासून दूर घेऊन जाईल. तुम्ही व्यर्थच सम्राट युधिष्ठिरांच्या चिंतेत भर टाकत आहात. आम्ही गुरु द्रोणाचार्यांवर अवश्य अंकुश लावू. पांडवांच्या सैन्यामध्ये एकापेक्षा एक श्रेष्ठ महावीर आहेत. हे विसरू नका, द्रोणाचार्य सर्वांचे गुरु आहेत. मी त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो. द्रोणाचार्यांचा पराजय वा द्रोणाचार्यांचा वध करणं असंभव आहे. जोपर्यंत त्यांच्या हातात शस्त्र आहे तोपर्यंत मृत्यू देखील द्रोणाचार्यांवर विजय मिळवू शकत नाही. महाराज द्रुपद अगदी योग्य बोलत आहात. कथन भले कितीही कटू असोत, परंतु आहे तर सत्यच. आपल्यापैकी कुणीही गुरु द्रोणाचार्यांना पराभूत करू शकत नाही. गुरु द्रोण अजेय आहेत. याचा दुसरा अर्थ असाही आहे की कौरवांना पराभूत करण्यासाठी द्रोणाचार्यांचा वध करणं आवश्यक आहे. परंतु हे तर असंभव आहे. याला संभव बनवावं लागेल पार्था. असंभवाला संभव कसं बनवलं जाऊ शकतं महाराज? तुम्हीच तर म्हणाला होतात की जोपर्यंत गुरु द्रोणाचार्यांच्या हातात शस्त्र आहे
तोपर्यंत त्यांचा वध कोणीही करू शकत नाही. ते तर मी आत्ताही म्हणतोय. परंतु जेव्हा द्रोणाचार्यांच्या हातात शस्त्र नसतील तेव्हा तरी त्यांचा वध संभव आहे ना. आपण द्रोणांचा वध त्यावेळी करू ज्यावेळी त्यांच्या हातात कुठलंही शस्त्र नसेल. एका निशस्त्र योद्ध्यावर वार करणं अधर्म आहे. आणि आचार्य द्रोण आमचे गुरु आहेत. गुरु जे पित्याचे दुसरं रूप असतात. काय आम्ही आमच्या पित्याचा वध करायचा? नाही नाही, हे नाही होऊ शकत. जेव्हा एक गुरु पित्या समान असतो तेव्हा शिष्य सुद्धा तर गुरुसाठी पुत्रांसारखे असतात ना. हो, नक्कीच असतात. परंतु हेच गुरु ज्यांना तू पित्या समान समजत आहेस त्यांनीच पुत्र समान आपल्या शिष्यांची हत्या करण्याची प्रतिज्ञा केली आहे. महाराज द्रुपद बरोबरच तर बोलतात अर्जुन. काय तू इतक्यातच विसरलास की गुरु द्रोणाचार्यांनी निशस्त्र अभिमन्यूची हत्या केली होती? मग आपण असा विचार का करायचा की निशस्त्र गुरु द्रोणाचार्यांचा वध करणं उचित नाहीये? युद्धात तर केवळ विजय महत्वाचा असतो ना अर्जुन. महावीर भीमसेन बरोबरच बोलतायत पार्थ. परंतु अशा विजयाचा काय फायदा ज्याचा आपण अभिमानच बाळगू शकत नसू आणि शर्मेने आपली मान झुकत असेल? तुम्ही सर्वजण विनाकारणच उत्तेजित होतात आणि व्यर्थच वाद घालत आहात. खरा प्रश्न तर हा आहे की जेव्हा आचार्य द्रोण युद्धभूमीवर असतील तेव्हा ते निशस्त्र असतीलच कसे? कधी कधी युद्धात असे क्षण देखील येतात जेव्हा योद्धा काही कारणाने त्याचं शस्त्र खाली ठेवतो. हो, कधी कधी अप्रिय घटना घडल्यास असं होऊ शकतं. परंतु गुरु द्रोणांकरता अशी कोणती घटना असू शकते? जसं की द्रोणांचा प्रिय पुत्र अश्वत्थामाचा मृत्यू. परंतु असा समाचार ऐकवण्यासाठी अश्वत्थामाचा वध होणं आवश्यक आहे. त्याकरता अश्वत्थामाचा वध होणं अजिबात गरजेचं नाहीये. मग केवळ द्रोणाचार्यांना इतकंच सांगणं आवश्यक आहे की त्यांचा पुत्र अश्वत्थामाचा मृत्यू झालेला आहे. मग केवळ स्वतःच्या पुत्रासाठी जगणाऱ्या द्रोणाचार्यांना इतकं दुःख होईल की ते मागचा पुढचा विचार न करता त्यांची शस्त्रे खाली ठेवतील. आणि मग तोच क्षण असेल जेव्हा द्रोणाचार्यांचा वध करणं सोपं असेल. परंतु हा तर अन्याय आहे, अधर्म आहे. हे तर निखालस खोटं आहे. आणि तसंही या असत्यावर आचार्य द्रोण विश्वास तरी का ठेवतील? अवश्य ठेवतील. यासाठी कारण हा समाचार तो ऐकवेल ज्यावर द्रोणाचार्यांचा विश्वास आहे. कोण? वासुदेव श्रीकृष्ण? नाही, सम्राट युधिष्ठिर. द्रोणाचार्यांना ठाऊक आहे की युधिष्ठिर धर्मराज आहेत. कधीही खोटं बोलत नाही, कधीही धर्माचा मार्ग सोडत नाही. त्यामुळे द्रोणाचार्य तुमच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतील. एका बाजूला तर तुम्ही हे म्हणता आहात की मी खोटं नाही बोलत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही माझ्याकडून ही अपेक्षा करताय की मी खोटं बोलावं. असं सत्य जे हजारोंचे प्राण घेईल त्या सत्यापेक्षा तर एक असत्य 1000 पट चांगलं आहे ज्याच्या कथनाने हजारोंचे प्राण वाचतील. महाराज युधिष्ठिर, तुम्ही धर्मराज आहात. तुम्हीच धर्माच्या सत्य असत्यबद्दल सांगा. एका स्त्रीची हत्या करण्याच्या इच्छेने जर एक दुष्ट तिचा पाठलाग करतोय आणि स्त्री तिच्या प्राणांचं रक्षण करण्यासाठी कुठेतरी लपून बसते आणि तो दुष्ट तुमच्याकडे येऊन विचारणा करतो की ती स्त्री कुठे आहे, जेव्हा खरं तर तुम्हाला ठाऊक आहे की ती स्त्री कुठे लपून बसली आहे. आता तुमचा धर्म काय आहे सांगा? सत्य कथनाचा धर्म पाळायला जाल की खोटं बोलून त्या स्त्रीचं त्या दुष्टापासून रक्षण कराल? महाराज युधिष्ठिर,
लोक कल्याणासाठी जर तुम्ही खोटं बोलत आहात तर त्याचं कोणतंही पाप तुम्हाला नाही लागायचं. तुम्ही बरोबर बोलताय महाराज. तरी देखील माझं खोटं बोलण्याचं धाडस नाही व्हायचं. भ्राताश्री, महाराज द्रुपद योगच तर बोलतायत. यात अनुचित काय आहे? अनुचित हे आहे अनुज की या असत्यात सत्याचा थोडासा देखील अंश नाहीये. नाही धर्मराज, तुम्ही अगदीच खोटंही नाही बोलणार. अर्थात असं की जेव्हा तुम्ही म्हणाल की अश्वत्थामा मारला गेलाय तेव्हा अश्वत्थामा मारला गेलेला असेल. म्हणजे असं की आपल्या सैन्यात एक हत्ती आहे ज्याचं नाव देखील अश्वत्थामा आहे. मला तुमचं म्हणणं अजूनही पूर्णतः उमगलं नाहीये महाराज द्रुपद. मी संपूर्ण योजना विस्ताराने समजावतो. अश्वत्थामा नामक हत्तीचा वध महावीर भीमसेन करतील आणि आवई उठून देतील की अश्वत्थामा मरण पावला. तुम्ही केवळ द्रोणाचार्यांसमोर या बातमीची पुष्टी करताना म्हणाल, हो अश्वत्थामा मरण पावला. हे तर खोटं नसेल ना युधिष्ठिर दादा? खोटच तर आहे, कारण मी हे सत्य जाणून बुजून लपवत असेन की अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला गेलाय. चला तुम्ही हे सत्य देखील सांगून टाका. असं सांगा की अश्वत्थामा मारला गेलाय, परंतु तो हत्ती होता वा तुमचा पुत्र हे ठाऊक नाही. जर मी असं बोललो तर द्रोणाचार्य शस्त्र खाली का ठेवतील? अश्वत्थामा मारला गेलाय हे ऐकल्यानंतर त्यांची अशी दशा होऊन जाईल की पुढचा एक शब्द देखील त्यांच्या कानावर नाही पडायचा. आणि जर द्रोणाचार्य विचलितच नाही झाले आणि त्यांनी पुढचं ऐकून घेतलं तर त्याची देखील शंका उरणार नाही. आपण असं काही करू की पुढचा एक शब्द काय त्यांच्या कानांवर थोडासा देखील आवाज पडणार नाही. आपल्याला जितकं हवं असेल द्रोणाचार्य तितकंच ऐकू शकतील. आक्रमण! आक्रमण! महाराज, आजच्या युद्धाची सुरुवात झालेली आहे. केवळ युद्ध म्हणू नको संजय, निर्णायक युद्ध म्हण. हो, निर्णायक युद्ध. पुन्हा एकदा नव्या प्रतिज्ञेसह जोडला गेलेला एक भीषण संहार. भात्यश्री, या युद्धाची भीषण गती पाहता असं वाटतंय की आचार्य द्रोण हे महायुद्ध दुपार होण्यापूर्वीच संपवून टाकतील. हो मामाश्री. शकुनी चुकीचं बोलत नाही आहे संजय. जर द्रोणाचार्य अशाच तऱ्हेने पांडव सैन्याचा नाश करत राहिले तर खरोखरच हे युद्ध आज दुपारच्या आधीच समाप्त होऊन जाईल. हे पार्थ, पांडव सैन्याची उमेद वाढवा, अन्यथा द्रोणाचार्यांविरुद्ध आजच आपण हे युद्ध हरून जाऊ. भात्यश्री, आता पांडवांचं कुणीही रक्षण करू शकत नाही. कुणीही नाही. ना वासुदेव कृष्ण आणि ना तो अर्जुन. हो मामाश्री, हो. आता द्रोणाचार्यांवर कुणीही प्रतिबंध घालूच शकत नाही.
हो, पण द्रोणाचार्यांवर स्वतः द्रोणाचार्यच अवश्य प्रतिबंध घालू शकतात मामाश्री. भाचेश्री, जोपर्यंत युद्धाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आचार्य द्रोण त्यांचं चिखलात नाही उतरवायचे, आणि जोपर्यंत आचार्य त्यांचं चिलखत नाही उतरवत तोपर्यंत युद्ध चालतच राहील. हो मामाश्री, आणि जोपर्यंत हे युद्ध चालू आहे तोपर्यंत या पांडवांचा विनाश होतच राहील. पांडवांचा विनाश. काय द्रोणाचार्यांवर अंकुश लावण्यासाठी मत्स्य देशाचा राजा विराट द्रोणाचार्यांना सामोरा गेला आहे? हे द्रोणाचार्य, ज्या सैनिकांना अस्त्रांचं ज्ञान नाही आहे त्यांच्यावरच भयंकर अस्त्र चालवून तुम्ही अधर्म करत आहात. असं वाटत आहे की एक ब्राह्मण असून सुद्धा तुम्ही ब्राह्मण धर्माला तिलांजली दिलेली आहे. हे द्रोणाचार्य, भीष्म पितामहांच्या नंतर कौरवांमध्ये एक तुमच्याकडूनच धर्माची अपेक्षा होती, परंतु तुम्ही सुद्धा अधर्माच्या मार्गाने चालू लागला आहात. धर्म आणि अधर्माचा वाद घालण्यापेक्षा हेच चांगलं असेल विराट नरेश की तुम्ही युद्ध करावं. सावधान. नाही. नाही. वा संजय, विराट नरेशांचा वध करून द्रोणाचार्यांनी एकट्यांनीच पांडवांच्या व्यूहात प्रवेश केला आहे. बाण चालवता चालवता तू का थांबलास द्रोणाचार्य? चालव बाण, करून टाक भीषण संहार. एका क्षणासाठी मला आपल्या जुन्या मैत्रीची आठवण झाली, म्हणूनच माझा हात थांबला होता. द्रुपद, तू माझा मित्र कसा असू शकतोस द्रोणाचार्य? मित्र तर मित्राच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या शत्रू बरोबर युद्ध करत असतो, परंतु तू तर तुझ्या मित्राविरुद्धच शस्त्र उचलून अधर्मींची साथ देतोयस. आपण दोघे कधी काळी मैत्रीच्या भ्रमात होतो, परंतु आज नाही. आज आपण केवळ एकमेकांचे शत्रू आहोत. शत्रू.
मला या स्थितीपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय तुलाच जातं द्रुपद. विसरलास माझे गरिबीचे दिवस? जेव्हा तू संपन्न होतास तरी सुद्धा तू माझा पुत्र अश्वत्थाम्याकरता एक गाय सुद्धा दिली नव्हतीस. जर केवळ एक गाय भेट दिली असतीस तर मी हस्तिनापुराच्या सीमेचं उल्लंघन कधी केलं नसतं. परंतु तुझ्यामुळे मला माझा आत्मा कौरवांकडे गहाण ठेवावा लागला होता. आता मी अधर्माच्या मार्गावर इतका पुढे गेलो आहे की मागे येऊ शकत नाही. त्यामुळे तू माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर काय. सावधान द्रुपद, आता मी तुला अजून संधी नाही देऊ शकत, कारण तुझ्या आयुष्याची अखेर जवळ आली आहे. मामाश्री. काय? द्रोणाचार्यांनी पांचाल नरेश द्रुपदांचा देखील वध केला? याचा अर्थ तर असाच झाला की आज तर खरोखरच द्रोणाचार्य पांडवांचा काळ बनले आहेत. त्या खुन्याला मी जिवंत नाही राहू देणार ज्याने तुमचा वध केलाय. हे पिताश्री, ज्या द्रोणाचार्यांनी तुमची नृशंस हत्या केली आहे, मी त्याचा वध करून टाकेन. माझ्या हृदयात जी प्रतिशोधाची अग्नी प्रज्वलित झाली आहे त्याला मी द्रोणाचार्यांच्या रक्ताच्या शिडकाव्याने शांत करेन. हे पिताश्री, मी हा संकल्प करतो की आजच हे युद्ध तोपर्यंत चालत राहील जोपर्यंत द्रोणाचार्यांचा वध नाही होत. द्रोणाचार्य! आता तर प्रतिशोधाचा अग्नी भयंकर रूप धारण करू लागलाय. प्रतिशोधाचं दुसरं नाव जणू प्रतिज्ञा बनून राहिले. एका प्रतिशोधाची प्रतिज्ञा कौरव करतात तर दुसरी प्रतिज्ञा पांडव करतात. महाराज, कौरव आणि पांडव दोघही प्रतिशोधाच्या भावनेने विमूढ झालेत. आणि आता हा पांचाल युवराज दृष्टद्युम्न देखील
प्रतिशोधाच्या यज्ञामध्ये द्रोणाचार्यांची आहुती देऊ इच्छितोय. महाराज, मला तर भीती वाटत आहे. कसली भीती गांधारी? या प्रतिशोधाच्या अग्नीमध्ये हे समस्त गुरुकुल जळून खाक होऊ नये म्हणजे मिळवलं. गांधारी, पार्था केवळ भावनेच्या आहारी जाऊन एकट्यानेच हा दृष्टद्युम्न द्रोणाचार्यांशी युद्ध करायला निघालाय. या जीवाची भीती आहे. कोणता धोका केशव? दृष्टद्युम्न तर एक श्रेष्ठ महारथी आहे, एक कुशल योद्धा आहे. तरी देखील दृष्टद्युम्नने द्रोणाचार्यांशी युद्ध करणं शहाणपणाचं नाहीये. कारण तुझ्या व्यतिरिक्त पांडव सैन्यात दुसरा कुणीही नाहीये जो द्रोणाचार्यांच्या महाअस्त्रांचं उत्तर देऊ शकेल. द्रोण, जर मी आज तुझा वध नाही केला तर मी महाभयंकर पापी म्हणवला जाईन. त्यामुळेच मी प्रतिज्ञा करतोय की जर मी माझ्या पित्याचा मृत्यूचा प्रतिशोध नाही घेतला तर मी देखील त्यांच्याप्रमाणेच वीरगतीला प्राप्त व्हावं. सावधानाचार्य! ये दृष्टद्युम्न, ये. चल सारथी. पांडव दृष्टद्युम्नाला द्रोणाचार्यांचा काळ समजत होते. परंतु त्यांना हे नाही ठाऊक की द्रोणाचार्यांचा काळ कुणीही नाही बनू शकत. धनंजय अर्जुन देखील नाही. पार्था, क्षणभरासाठी देखील बाण चालवणं थांबवू नकोस. द्रोणाचार्यांसारख्या शत्रूला क्षणाची देखील उसंत देता कामा नये. असं समज की आज तुझे गुरुदेव तुझ्या धनुर्विद्येची परीक्षा घेत आहेत.
महाराज, द्रोणाचार्य आणि अर्जुन या दोघांमध्ये भीषण संग्राम सुरू आहे. दोघांचंही युद्ध कौशल्य बघता हे सांगणं कठीण आहे की दोघांपैकी गुरु कोण आहे आणि शिष्य कोण आहे. असं वाटतंय की दोघांमधील युद्धाचा अंत हा होणारच नाहीये. द्रोणाचार्यांच्या प्रत्येक अस्त्रांचं उत्तर अर्जुनापाशी आहे आणि अर्जुनाच्या प्रत्येक अस्त्राचं प्रत्युत्तर द्रोणाचार्यांकडे आहे. गुरु तरीही गुरुच असतो. ओम ब्रह्माय नमः. ओम ब्रह्माय नमः. ओम ब्रह्माय नमः. आपल्या शिष्यापुढे आपलं प्रत्येक अस्त्र विफल होताना पाहून आता द्रोणाचार्यांनी निर्णायक ब्रह्मास्त्र प्रकट केलेलं आहे. ब्रह्मास्त्र? स्वतःची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठीच गुरु द्रोणाचार्य हे अंतिम युद्ध करतायत. अर्जुन वाचायचा नाही आता. आज अवश्य गुरु द्रोणाचार्य त्यांची प्रतिज्ञा पूर्ण करतीलच. हो मामाश्री. महाराज, द्रोणाचार्यांच्या ब्रह्मास्त्राचं उत्तर देण्यासाठी आता अर्जुनाने देखील ब्रह्मास्त्र प्रकट केलंय. नाही. भयंकर, इतका भयंकर संहार. महाराज, द्रोणाचार्यांकडून अशी अपेक्षा नव्हती. युद्धामध्ये अपेक्षा केवळ विजयाची केली जाते गांधारी, आणि युद्ध केवळ जिंकण्यासाठीच केलं जातं. परंतु जिंकण्यासाठी ब्रह्मास्त्रासारख्या महाभयंकर महाविनाशक अस्त्रांचा वापर करणं उचित आहे का महाराज? युद्धामध्ये सर्व काही उचित आहे महाराणी, सर्व काही उचित आहे. परंतु अशा भयानक अस्त्रांचा वापर तर तेव्हाच केला जातो ना जेव्हा दुसरा कुठलाच पर्याय उरलेला नसतो. परंतु आज तर अशी कोणतीच गरज नव्हती. द्रोणाचार्यांनी केवळ त्यांच्या प्रतिज्ञेची लाज राखण्याकरता ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, संकट स्थितीमुळे नाही. युधिष्ठिर दादा, पांडव विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. आता केवळ तुम्हीच त्यांचं रक्षण करू शकता. आता केवळ तुम्हीच पांडवांच्या पराभवाला विजयात परावर्तित करू शकता. कारण गुरु द्रोणाचार्यांचा वध तुमच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या केवळ एका वाक्यावर अवलंबून आहे. काल रात्री ठरलेल्या नीतीनुसार मी अश्वत्थामा नामक हत्तीचा वध करण्याआधी तुमची आज्ञा घ्यावयास आलोय. आठवतंय ना की तुम्हाला केवळ इतकंच बोलायचं आहे की अश्वत्थामा मरण पावलाय. नाही भीमसेन, माझं मन या कपटाकरता अजूनही तयार नाहीये. युधिष्ठिर दादा, जर तुमचं मन मान्य करत नसेल तर हा जो विनाश होतोय तो थांबवण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे. जर एखादा घातक
आणि अधर्मी शत्रूसाठी आपल्या मनात दया असेल तर मग हे युद्ध करून अकारण योद्धांचा बळी देण्यापेक्षा तर चांगलं आहे की आपण या क्षणी आपली शस्त्र खाली ठेवून आपली हार मान्य करावी आणि आपले हात जोडून दुर्योधनाला शरण जावं. नाही, युद्ध हरून आपण पापी दुर्योधनाचे दास बनून जाऊ. मग काय झालं? याआधी देखील मी राजा विराटांच्या घरी आचारी म्हणून काम करत होतो. त्याच प्रकारे मी पापी दुर्योधनांच्या घरात देखील आचारी म्हणून काम करेन. आणि अर्जुन हस्तिनापुरातील स्त्रियांना नृत्याचं शिक्षण देईल आणि पांचाली द्रौपदी राजस्त्रियांची दासी बनून राहील. नाही. मग जर दुःशासनाने कुणी दुराचारी नीच पांचाली द्रौपदीचा अपमान करेल तर तो आपण सहन करूया. आपल्याला सवय झाली आहे अपमान सहन करण्याची. बस कर भीमसेन, बस कर. आता याहून अधिक घाव नको देऊस माझ्या मनाला. आता अजून यातना नको देऊस अनुज. हे सर्व घाव, या सर्व यातना याआधी आपण भोगल्या आहेत आणि जर आपण गुरु द्रोणाचार्यांचा वध नाही केला तर हेच सर्व भविष्यात आपल्याला भोगावं लागेल. नाही नाही भीमसेन. तर मग तुम्ही मला अश्वत्थामा नामक हत्तीचा वध करण्याची आज्ञा द्यावी. आज्ञा द्याल ना? विचार कसला करता युधिष्ठिर दादा? संपूर्ण विनाश होण्याआधी तुम्ही मला अश्वत्थामा हत्तीचा वध करण्याची आज्ञा द्यावी. आज्ञा द्यावी युधिष्ठिर दादा. भीमसेन, तू माझ्या मनात चाललेल्या द्वंद्वाला एक दिशा दिलीस. आता मी निर्णय घेतलेला आहे. जा, मी तुला आज्ञा देतोय की तू अश्वत्थामा नावाच्या हत्तीचा वध कर. जा. हे मित्र अश्वत्थामा, पांडवांकरता तू आज जे तुझ्या प्राणांचं बलिदान द्यायला जातो आहेस त्याकरता तुझं नाव देखील त्या वीरांच्या नावांबरोबर घेतलं जाईल ज्यांनी या युद्धामध्ये हौतात्म्य पत्करलंय. तू समाधानी तर आहेस ना मित्रा? भीमसेन, घ्या, योजनेनुसार तुमचं कर्तव्य पूर्ण करा. हो, हे कठीण कर्तव्य पार तर पाडावंच लागेल. क्षमा कर माझ्या मूक योद्ध्या. मी अश्वत्थामाचा वध केलाय.